दरवर्षी पहिला पाऊस पडला की आम्ही डोंगरावरती फिरायला नक्की जातो. तुम्ही जाता का? पावसाळ्यात बाहेरचं वातावरण इतकं सुंदर झालेलं असतं की घरी बसवतच नाही. यावेळीही आम्ही डोंगरावरती गेलो होतो. पण अन्नू अजून लहान असल्यामुळे आम्ही जोरदार पावसात बाहेर नाही पडलो. जरा पाऊस थांबल्यानंतर आम्ही घरातून निघालो. तसेच खूप खोल पाणी किंवा जास्त पाणी असलेल्या ठिकाणी न जाता जिथे थोडंसंच पाणी आहे आणि मुलांना सुरक्षितपणे खेळता येईल अशाच ठिकाणी आम्ही गेलो. 4-5 दिवस सतत पाऊस झाल्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी होते. एकदम हिरवंगार झालेलं वातावरण. जिकडे बघावं तिकडे हिरवळच होती. डोंगरावरून वाहणारे थंड पाणी, थंडगार वारा, पावसाच्या सरी आणि मातीचा छानसा सुगंध सगळंच पाहून मनाला अगदी शांत वाटत होतं. निसर्ग इतका सुंदर दिसत होता की तिथून परत यावंसंच वाटत नव्हतं. रोजच्या धावपळीपासून थोडा वेळ दूर जाऊन असा निसर्ग अनुभवला की मन एकदम फ्रेश होतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आधी आम्ही थोडं फिरलो आणि मग अन्नू आणि परी पाण्यात मनसोक्त खेळल्या. त्यांना इतक्या आनंदी खेळताना पाहून मलाही खूप आनंद झाला आणि आमच्या अहोंडलासुद्धा खूप आनंद झाला. मुलांना असे छोटे छोटे आनंद मिळाले की आपलाही दिवस खूप छान जातो, हो की नाही? त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ काढले. काय नाही हो, कारण की असे क्षण पुन्हा परत येत नाहीत. म्हणून शक्य तितक्या आठवणी जपून ठेवण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असते. थोडा वेळ तिथे बसून फक्त निसर्गाचा आनंद घेतला. पक्ष्यांचा आवाज, थंड हवा आणि आजूबाजूचं हिरवं वातावरण पाहताना वेळ कसा गेला तेच कळालं नाही. खरंच निसर्गाच्या जवळ गेलं की मनाला एक वेगळीच शांतता मिळते. तुमचं पण असं आहे का? नक्की मला कमेंटमध्ये कळवा. नुसता व्हिडिओ नका पाहू, कमेंटसुद्धा करा. फिरून झाल्यानंतर आम्ही गरमागरम मक्याची कणसं खाल्ली आणि शेवटी मस्त फालुदा पिऊन घरी परतलो. असा आमचा छोटासा पावसाळी दिवस खूप छान गेला. महागड्या सहलींपेक्षा कुटुंबासोबत असे छोटे छोटे क्षण जगण्याचा खरा आनंद असतो. असाच आठवणी आयुष्यभर मनात राहाव्यात म्हणून दरवर्षी पहिला पाऊस झाला की आम्ही एक दिवस नक्की एन्जॉय करण्यासाठी डोंगरावरती जातो. तर तुम्ही गेला नसाल तर प्लीज जावा.